थँक्यू बर का. काऊन? तुम्ही माझ्यासाठी एवढं करू राहिले ना म्हणून. कमिटमेंट. आता शब्द दिला तर पळायला नको. मानसशास्त्र मी शिकले, पण माणसं तुम्हाला जास्त चांगली समजतात. म्हणजे माझ्या मानसशास्त्रापेक्षा पण सोप्या भाषेत तुम्ही त्यांच्या मनाचा गुतडा सोडवून टाकला. नाही हो, असं काही नाही. म्हणजे नात्यात असलेला आदर, विश्वास आणि ज्याला त्याला हवी असलेली स्पेस याची जाणीव असली ना की नातं अधिक घट्ट होत जात. त्यांना फक्त त्याची जाणीव करून दिली. कसला एवढा विचार करू राहील? हे सगळं कुठं शिकले तुम्ही? अच्छा, तुम्हाला सांगितलं ना मग, हे शिक्षक फक्त पुस्तकातलं शिकवते. खरे गुरु असते आपले आई वडील. माझी आई, माझे दादा कधी डायरेक्ट नाही सांगत मला, पण नकळत लय शिकवलं त्यांनी मला. तरीच काय तरीच? काही नाही. तुम्हाला माहितीये का, काय? तुमची आत्या, तुमचे मामा एकमेकांवर लय प्रेम करते. हा म्हणजे तुम्हाला, तुमच्या घरच्यांना त्यांच्याकडे बघून तसं वाटत असत, पण ते खरंच एकमेकांवर लय प्रेम करते ते. म्हणजे अशी माणसं आहे ना, मनातून लय जवळ असतात एकमेकांची. तुम्हाला पटू राहिला आहे ना? म्हणजे बघा, खर तर कसं असतं माहितीये का, जी माणसं आपल्याला एकमेकांपासून खूप लांब वाटतात ना, ती मनाने फार जवळ असते. जाऊ दे, आता तुम्हाला वाटेल की मास्तर लेक्चर देऊ राहिले. चला येऊ. परत? आणि घरचं कोणी उठलं म्हणजे? हो, येऊ म्हणजे जाऊ का? माहिती, या. कुठे येऊ? या म्हणजे जा. माहितीये. तुम्ही तुमची गाडी, स्कूटर चालू केली तर? अहो नाही, नका काळजी करू. मी ते पार तिकडे दुसऱ्या चौकात लावली. तुमच्या घरी नाही येणार आवाज. बाय बाय. टेक केअर. मामा कोण आहे? मीच आहे मामा. पाय सोडा ना माझे. पाय का धरले माझे? मामा हा? मामा मला माफ करा मामा. हा. मामा माझं चुकलं, मला माफ करा. तुम्ही पाय तर सोडा ना माझं. पाय सोडून बोला ना. असं काय करायला लागले जावई बाप? नाही, तुम्ही मला आधी माफ केलं म्हणून सांगा नाही, मामा. माझं काही चुकलं का? तुम्ही माझे पाय तर सोडा ना. मामा मामा तुम्ही असं करा, पाय सोडा. तुम्ही ऐका माझं, तुम्ही पाय सोडा. आता बोला. मामा मी चुकीचं वागलो असेल, पण जे वागलो ते आपण बदलू तर नाही शकत. पण एक गोष्ट मात्र मी करू शकतो. मी तुमची माफी मागतो, मला माफ करा मामा. नाही आप्पा, यायचं काय नाही चुकलं. माझंच खूप चुकलं. मला माफ करा आप्पा. मीच लय डोकं फिरल्यासारखं वागू राहिले होते. तू डोकं फिरल्यासारखं का वागत होती? कारण मी तुझ्याकडे लक्ष देत नव्हतो. असं कसं बोलू राहिली तू? नाही नाही, तुझी नाही चूक, माझी चूक आहे. मला माफ करा मामा. नाही 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 आप्पा, यायचं काय नाही चुकलं. अहो माझीच कुठं अक्कल शेण खायला गेली होती काय माहित. माझ्या संसाराचं वाटोळं करून राहिले होते मी. अहो त्या गजरेवालीवरून किती संशय घेतला माझ्या स्वतःच्या नवऱ्यावर मी. आणि
येईन ते तिला बहीण मानलं होतं आप्पा. माझं चुकलं, मला माफ करा. नाही नाही मामा, अहो हे काय म्हंटली माहिती का मला? तुमच्यासाठी डाएट करून मी माझं वजन कमी करते. माझ्यासाठी नाही नाही, मी चुकलो, मला माफ करा मामा. नाही नाही, तुमच्या दोघांचं नाही, माझं चुकलं रे. माझाच अंदाज चुकला. मला वाटलंच नाही तुम्ही कधी सुधारताल म्हणून. पण सुधारलात की रे. हा, कुलदैवतच पावलं म्हणायचं बाबा, कुलदैवतच पावलं म्हणायचं. आप्पा, त्या कुलदेवतेचं नाव मुन्या आहे. हा, हो हो, तूच पावलास रे बाबा, तूच पावलास. नाही मी नाही. मुन्या गप्प काय आता? आप्पा याला घेऊन जाते, याला भारी खोड्या सुचू राहिल्या. बरोबर आहे ना, खोड्या करणारच ना, आताच करणार खोड्या. त्याच्या नशिबातच नव्हतं लहानपण. आई बापच लहान लेकरासारखं वागत होते, त्याचं लहानपणच हरवलं होतं. आता करणारच खोड्या. आप्पा, आम्ही माफी मागतो ना तुम्हाला. हा, सॉरी ना. बरं, माफ करा ना मामा आम्हाला आता. लय खुश आहे मी आज, एकदम खुश आहे. वा जावाय बापू, तुम्ही आनंदात आहे, तुम्ही खुशीत आहे. पुष्पीला अक्कल आली, अजून काय पाहिजे बा? होय? मग आप्पा मी सॉरी म्हणून राहिले ना. बरं, काही बोलतो का काय आप्पांच्या समोर? अगं काही नाही, ते दुसऱ्या मुन्या आहेत ना, मला त्यांना थँक्यू बोलायचंय. असं दुसरे मुन्या बिन्या नाही म्हणू. बरं सॉरी, मला फोन तर लावून दे त्यांना. त्यांच्यामुळे भांडणं मिटलीत ना, मला थँक्यू बोलायचंय त्यांना. अरे भावड्या, तू हरवली ना रिंग, मग शोध ना, उठ ना. माझं काही डोकंच काम नाही करू राहिलं सोनी. नेमकं कुठे ठेवली तू? उठ बरं, सापड. अगं नाही आठवू राहिलं. असं कसं आठवून नाही राहिलं? आंघोळ करताना कुठं काढून ठेवली का? आता तिची रिंग मी बोटात घालून फिरणार आहे का? भावड्या रिंग, कुठे आहे? भावड्या रिंग. कुठे आहे रिंग? कुठे आहे रिंग सोने? रिंग कुठे आहे? रिंग कुठे आहे? तुझी फोनची रिंग. आजकाल तुला कुठे पण डायमंडचीच रिंग दिसती. जगभर कर सगळं डायमंड रिंग हरवली म्हणून. हॅलो. हॅलो, कामात आहेत का तुम्ही? कामात आहे पण नाही पण, बोला पटकन बोला. काही नाही, अहो हे सगळं नीट झालंय ना, तेच सांगायला फोन केलता. हो का? मी ठेवू का फोन? जरा कामात आहे. अहो नाही, आमचा मुन्या, आमचा अथर्व आहे ना, त्याला तुमच्याशी जरा बोलायचंय. हो आता नको प्लीज, खरंच नको, मी जरा कामात आहे. हो अहो नाही, थांबा ना, तो लगेच बोलेल, पटकन बोलेल. एकच मिनिट, लवकर बोलते, कामात आहेत. हॅलो, थँक्यू बरं का. वेलकम बेटा, बाय. मी ठेव फोन. हो ठीक आहे. हॅलो, गडबडीत आहे का तुम्ही? गडबडीत नाही हो, मी ते साखरपुड्यासाठी रिंग घेतली होती ना, ती माझ्याच्यानं हरवली. काय? अरे देवा, अहो अशी कशी तुमचा साखरपुडा आहे ना आज, अशी कशी हरवली अंगठी? तुम्ही असं कसं करू शकता तुम्ही? हो, तुम्ही शानपणा नका शिकू बरं मला. आधीच सगळ्या घरच्याच्या शिव्या खरवलं सकाळपासून मी, तुम्ही तरी नका शिव्या देता. ठीक आहे, तुम्ही आधी अंगठी शोधा, मी नंतर कॉल करते. हा. काय झालं पप्पूताई? अरे ते आज त्यांचा साखरपुडा आहे ना, ते जरा गडबडीत आहे. तुमचा पण साखरपुडा ठरला होता ना? किती चांगले आहेत ते. मग तू कोण मोडला साखरपुडा? भावड्या रिंग. कुठे आहे? रिंग कुठे आहे? सोने रिंग कुठे आहे? फोनची रिंग.
हा अनुष्का. हा बोल अनुष्का. हाय 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 इथंच आहे, बोल ना. पर्या, मी रेडी झालीये आपल्या एंगेजमेंट साठी. मी पण. हो, तू पण तयार झालायस? की मला फोटो पाठव ना. काऊन? हा? कशाला कशाला? अरे कशाला म्हणजे काय? मला बघायचंय की तू एंगेजमेंटच्या दिवशी कसा दिसतोय. तुला अशी मला बघण्याची इच्छा नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या एंगेजमेंटच्या दिवशी मला असं छान रेडी होऊन सगळ्यात आधी तू बघावंस. ए, मी सेल्फी पाठवू? बर. बरं काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. बरं खोटं बोलू नकोस हा. तू नर्वस आहेस. ऐक ना, तू खुश नाहीयेस का? अगं, मला काय झालं, खुश आहे मी. मग तुझ्या आवाजाला काही झालंय का? कुठं काय? बरे आता खरं सांगणार आहेस, काय झालंय? रिंग हरवली आहे. काय? एंगेजमेंट रिंग हरवली? बरे अशी कशी हरवू शकते एंगेजमेंट रिंग? अगं काय माहित, सापडून नाही राहिली. म्हणजे कुठं ठेवली तेच आठवून नाही राहिलंय. अरे आठवत नाही म्हणजे काय पर्या? पर्या आज साखरपुडा आहे आपला. रिंग शिवाय कसा होणार आहे? अरे बघ ना, घरातच असेल कुठेतरी यार. तू असं कसा यार वेंदळा पर्या? एंगेजमेंट रिंग हरवते. हे बघ पर्या, काहीही कर आणि ती एंगेजमेंट रिंग शोध. कारण ती रिंग जर मिळाली नाही ना, तर मी दुसरी कुठलीही रिंग घालणार नाहीये. काय? आता जे काय करायचे ते तू ठरव. अगं सोने, कशाला डोकं खराब करू लिहायचं? आई शोधू राहील. आई जोडच्या कव्हर मध्ये काय शोधू राहिली? आता तू काही बोलू नको बाबा. शोधू दे बरं मला काय असेल तर. कोणीकडे गेली काय माहिती, आणखी पण सापडेल. भावड्या, फोनवर बोलताना गॅलरीतून खाली तर नसून पडली ना? गप ग. नाही ग बाई, अण्णांनी सारा अंगण झाडून घेतलं. खराट्याने झाडू 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 घेतलं नुसतं. सगळीकडे धुंडाळी अंगठी. सापडूच नाही राहिली ना. सापडली पाहिजे बाई. कुठे गेली काय माहिती. नाही मुन्ने, मित्रांना नाही दिली ना तू? मित्राकडे पाय. काय बोलते का ग आता? मित्राला कशाला देऊ अंगठी? नाही चुकून दिली असं तर. जाऊ दे बाबा, आठव तू एकदाची. हा चला, झाली का तयारी? अरे अरे काय हे? हा? अरे कधी येतील ना ते लोक? पसारा काय काढून ठेवलाय? अरे तयारी कुठे आहे तुमची? तयारी झाली आहे सगळी, पण साहेबांनी एक करामत करून ठेवली आहे ना. कोणी? त्या बोराड्यांनी का? त्यांच्यात रे. नाही नाही, बोराड्यांनी नाही हो, मुन्यानी. मुन्नेनी? मुन्नेनी काय केलं आता? ते मुन्यानी रिंग हरवली, साखरपुड्याची अंगठी हरवली, आणि ती त्याने कुठं ठेवली ते काही त्याला सापडत नाही. साखर? अबे मुन्न्या, अरे कधी येतील ना ते पाहुणे? साखरपुड्याची रिंग हरवली तू?
काय म्हणतील ते? हा? पोराला साखरपुड्याची रिंग सांभाळता येत नाही, पोरगी काय सांभाळणार आहे ते? वय ना, लय शोधली, गच्चीवर पण शोधली, कुठंच सापडा. करायचं काय आता? करायचं काय म्हणजे नवीन आणायची आणि दुसरं काय करायचं आता? जमतंय की दादा, आहेत का पैसे? तुझं नेहमी काय रे, दादा आहेत का पैसे, दादा आहेत का पैसे? अरे कधीतरी स्वतः म्हणावं, दादा हे घ्या पैसे म्हणून. बरोबर आहे तुमचं, माझ्याकडे नसतात पैसे म्हणून नाही म्हणलो मी. तुमच्याकडे असतात ना, तुम्ही घ्या. ए तू गप्प बस. माधवराव, अरे तुम्ही कुठे ह्याच्या नादी लागू राहिले? आपल्या खानदानाचं नाक कापलं जाईल सगळं. आणि त्याचं क्रेडिट पण घ्या बरं का. हा, हा. ग बस रे सोंबड्या, करू राहिले ना ते. हा ओके, वाद कशाला? नाही हो, तुम्ही आणा बाई, खरंच अंगठी आणा तुम्ही. हा मुन्याकडे पाहू पाहू रडू रडूच येतं बाई मला. हा? या मुन्याचं काहीच सरळ नाही तर काय. हा बैठकीच्या टायमाला टोपी हरवली, नंतर साखरपुडा मोडला, आता कुठंतरी जुळतंय, तर आता अंगठी हरवली. याचं लग्न होस तर टेन्शनच आहे बाई मला. मला ना याला पाव रडूच येतं वहिनी. पण सर, पण प्रत्येक वेळेला प्रकाशरावनी मदत केली पा. हो, प्रत्येक वेळेस धावून आले ते. हे तर मला नेहमी म्हणतात, प्रकाशराव हाय म्हणून आपलं चालतंय कसं तर. हो हो, नाही असं करू नका ना तुम्ही, काम येते माझं. हा मुन्या, टेन्शन नको घेऊ रे. मनावर काय घ्यायचं त्याच्यात? आपण हे जाऊन घेऊन येऊ रिंग. कितीची होती? 15,000, 20,000 किती? नाही, जरा जास्त होती. अरे ती चौकट काय खाजू राहिला? अरे मोकळा बोल, मी आहे ना, टेन्शन नको घेऊ. किती? 25,000. अरे चल, गेला बाजार 1 तोळा किती? अजून थोडं जास्त होते. जास्त? जास्त म्हणजे किती होते मुन्या? 75,000. मुन्या 75,000? एवढ्या पैशात एखाद्या गरीबाचं लग्न होईल? आमचं झालं होतं ना दादा, ती डायमंड रिंग होती. मुन्या, अरे 75,000ची डायमंड रिंग घ्या वाचून तुझं काय आणलं होतं का रे बाबा? हा? तू गप बसतो का? करे मुन्या, एवढी महागाची रिंग कोणी घेत असतं का रे मुन्या साखरपुड्याला? का तुमच्यासाठी काय महाग आहे? आवाज काय करता? हा? आपल्या सासरची इज्जत जाऊ राहिली ना, म्हणून राहिलो मी. आणि तुम्ही असताना काय टेन्शन आहे? बरं, ऑफिसातल्या लोकांना कळलं तर ते काय म्हणतील? का प्रकाशराव तिथं होते आणि काहीच केलं नाही, असं कसं? हा? करा, जा मुन्या, जाय तुझ्या मामांबरोबर आणि घेऊन ये अंगठी. हा अरे बाबा जा, आपल्या घराण्याची पृथ्वी त्यांच्या मस्तकावर बसलेली आहे. त्या डॉलायला लागले ना, अख्खं खानदान आलं ना आपलं. जा करा, कॅश मध्ये व्यवहार करा तुम्ही, का कार्ड पेमेंट करताय? ए बिनकामाच्या, गब्बस. ए मुन्या, चल तीच रिंग घेऊ आपण. आणि कॅश 75 ना, चल 75,000. अरे एक काय, तीच रिंग घेऊ आपण. घाबरत नाही आपण कोणाच्या बापाला. हा चल.